त्रस्त झालेले आहे। प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येते। तुम्ही असेच जोडलेले राहा। आता वर्धा जिल्ह्यातून अपडेट घेणार आहोत। प्रमोद पानबुडे आपल्या सोबत आहे। प्रमोद, वर्धा जिल्ह्यात उष्णता वाढलेली आहे आणि मृत्यूची देखील घटना ही समोर आलेली आहे। त्यामुळे प्रशासन अधिक सज्ज झालेलं आहे। उष्माघात कक्ष उभारण्यात आलेले आहे। काय अधिक माहिती, प्रशासन कशा प्रकारे कारवाई करत आहे? नक्कीच प्रणिता, मागील 2 दिवसापासून वर्धा जिल्ह्यामध्ये 42 ते 43 सेल्सिअस डिग्रीचं तापमान आहे आणि या तापमानासाठी प्रशासनाने सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे ते सेंटर उभारलेले आहेत आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे की 12 ते 4 च्या दरम्यान घराच्या बाहेर पडू नये। परंतु काल दोन नागरिकांचा, वृद्धांचा उष्माघातामुळे वर्ध्यात मृत्यू झालेला आहे। त्यामुळे प्रशासनाला आता चांगलीच खबरदारी घ्यावी लागणार आहे। त्या दोन्ही मृतदेहांना उत्तरनीय तपासणीसाठी जे आहे ते सामान्य रुग्णालयात पाठवलेलं आहे। परंतु एकीकडे उष्णता तापमान वाढत असल्याने प्रशासन सुद्धा आता हैराण झालेलं आहे। त्यामुळे आता प्रशासनाने नागरिकांना मोठ्या प्रमाणात आवाहन केलं आहे की विनाकारण घराच्या बाहेर पडू नये, जेणेकरून उष्णतेपासून बचाव होईल आणि जे तापमान आहे ते आणखीन पुढील 2 दिवस वर्धा जिल्ह्यामध्ये याच पद्धतीने राहणार आहे, असं सुद्धा प्रशासनाने सांगितलेलं आहे। अगदी प्रमोद, त्यामुळे अधिकाधिक काळजी घ्यावं असं आवाहन हे प्रशासनाकडून करण्यात येतंय। उष्माघात कक्ष ही वर्ध्यात उभारण्यात आलेले आहे। असेच तुम्ही माझ्यासोबत जोडलेले राहा। यानंतर धुळ्यातून माहिती घेणार आहोत। धुळ्यातून तुषार परदेसी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहे। तुषार, उत्तर महाराष्ट्रातही हीच परिस्थिती उन्हाची पाहायला मिळते। उष्माघाताची संख्या वाढू नये किंवा उष्माघात होऊ नये त्यासाठी काळजी घेतली जाते। प्रशासनाकडूनही आवाहन करण्यात येतंय। त्यासोबतच कशा प्रकारे प्रशासनाने उपाययोजना केलेल्या आहे, नागरिकांना काय आवाहन करण्यात येतंय धुळ्यात?